हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप छान असतात आणि मी पण छान आहे. तर आज मी पायांना थोडंसं जास्त वेळ देऊन स्वच्छ करत आहे, कारण रोज एवढं होत नाही. तर इथं नेल रिमूव्हरने नेल पेंट काढून घेते. समोर माझी मुलं मला गप्पा मारत बसलेले आहेत. मम्मी मला पण लाव, तू काय लावायलीस तर ते त्यांना सांगत आहे. तर बघा, घरच्या घरी सोपा उपाय, एक लिंबू, थोडंसं कोमट पाणी, जेवढं सहन होईल तेवढं, एक शॅम्पू, थोडंसं मीठ टाकायचं. मोठं मीठ असेल तर खूप छान, माझ्याकडं नव्हतं त्यामुळे मी नाही टाकलं. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाय ठेवायचे मध्ये व्यवस्थित. हे मिक्स करून घेते मी. मस्त त्याच्यात पाय ठेवते. खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. मी खूप वेळेस करते. पहिले होतं करणं, आता रियांश परेशान करते. तर बघा, पाय माझे उरलेत. हे असे घासून घेते. रियांशचं रडणं चालू आहे, कारण त्याला पण करायचं होतं. थोडेसे घासून घेते दगडाने. हे बघा, लोशन लावून घेते, कारण तुम्हाला बघितलंच पाय माझे असे कोरडे झालेत. वेळ देणं होत नाही, तेवढं लेकरं असे परेशान करतात. काही करायचं म्हणलं की त्यांनाच आधी करायचं असते. तर मला इथे स्क्रब पण लावायचा होता, पण रियांश रडत होता त्यामुळे ते काही लावणं झालं नाही. त्यामुळे लगेच लोशन लावायला घेतलं. आणि लोशन लावल्याच्या नंतर बघा हे पाय कसे दिसत आहेत. आता याला छान नेल पेंट लावते. रियांशला पण लोशन लावायचं. तर बघा आता कसं दिसत आहेत. तर आज संडे आहे, त्यामुळे आज फिश आणली होती आम्ही खूप दिवसाच्या नंतर. यात लिंबू मीठ टाकले. अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर लिंबू मीठ मिरची टाकून अद्रक लसूण पेस्ट सगळं टाकून मिक्स करून घेते आणि 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवते. आणि तोपर्यंत बघा मसाले सगळे घेते. मसाले घेते आणि त्याच्यानंतर सगळे मिक्स करून बघा, इथे सगळे मिक्स करून 5 मिनिटांनी त्याला लावते. थोडंसं पाणी वगैरे टाकते. आधी असं वाटलं की पाणी जास्त झालं, पण नाही, तेवढं पाणी नव्हतं झालं जास्त. आणि मोठी प्लेट याच्यासाठी घेतली की तिथं मिक्स करून ते सगळे घेतल्यावर तिथंच फिश लावून त्याच्या बाजूलाच ठेवता येते. पुन्हा आणखीन प्लेट भरतात, फिशचा वास खूप येते, त्याच्यामुळे जास्त भांडे भरवण्यात अर्थच नाही. इथे रियांशची मस्ती चालू होती, ते तिकडं स्वयंपाक करत होता. आता बघा, इथं मी सगळं लावून घेतले आणि हे थोडंसं 5 मिनटं ठेवलं होतं फ्रीजमध्ये. त्याच्यानंतर रव्यामध्ये मिक्स करून छान फ्राय करून घ्यायचं. खूप छान होते. रवा लावल्याच्या नंतर पण आपण ठेवू शकता फ्रीजमध्ये, त्याला जास्त व्यवस्थित बसते. पण इतर लेकरांना भूक लागली होती त्याच्यामुळे मी फास्ट केलं. तर बघा, खूप छान होते, टेस्टी होते. असंच मी सगळं लावून घेतले आणि पहिले हे 3 फ्राय करून घेतले. तर बघा, हे एकदम व्यवस्थित होते. तर बघा किती व्यवस्थित बसले लावलेलं बॅटर त्याला. ते मसाले एकदम व्यवस्थित, अजिबात सुटत नाहीत, काही नाही, व्यवस्थित बसले. त्याच्या निघणत पण नाही. तर एखाद्या वेळेस कसं ते माशीची लावलेला जो मसाला आहे पूर्ण बाजूला होतो तेलात टाकल्यावर, ते नाही झालं, एकदम व्यवस्थित झालं. तर बघा किती छान वाटतं. यात तर सगळे खायला. बाबासाहेबांचा